तर कुठे ते आमच्या पक्षामध्ये जे डामाडोल आणि काय ते मनोहरण काय ते काय कार्यकर्ते त्यांनी फॉर्म नाही दिले आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या मित्रांना, आमच्या भावांना, म्हणून ते आज कुठे ते दुसरीकडे आलेत. पण आम्ही त्यांना नाही सोडू शकत. त्यांच्यासोबत दगाबाजी झाली ना तर आम्ही दगाबाजी नाही केली आहे, कोणी केली आहे त्याला दाखवून द्यायचं की आम्ही दगेबाज नाही आहे, तेव्हा पण नव्हतं ना आत्ता पण नाही आहे. पहिली गोष्ट ही झाली. काल दुसरी गोष्ट हे मला खटकलं जेव्हा आम्ही तिकडे गेलो मिटिंगला, कुठे बॉम्बेला, तर मला बोला तुम्ही बोलता 3 पक्ष, लक्ष एकच आणि आहेत 3 पक्ष, तर 3 पक्षाच्या जागेवरती 2च पक्षाचे सिम्बॉल का, बीजेपी आणि शिवसेना. चला जाऊ द्या, तुम्ही शिवसेना आणि बीजेपीचे सिम्बॉल ठेवले तर मला काहीच फरक नाही. त्यानंतर पण जेव्हा तिथे आमचे जे माणसं येणार, कार्यकर्ते येणार, ते तुमचे दुपट्टे बीजेपीवाल्याचे का घालणार? ते कमलाबाईचे, तुम्ही बीजेपी बोलता, जे हुजूर सम्राट आमचे जे बाळासाहेब ठाकरे होते त्यांची एवढी कॅपॅसिटी होती, जेव्हा कोणाला बोलायचं तर कमलाबाई आली का असं बोलायचे. तर ते कमलाबाईचे कार्यकर्ते आम्ही नव्हते म्हणून आम्ही ते दुपट्टे घालले नाही. आम्ही तिथे निषेध केला आणि आम्हाला जोपर्यंत दुपट्टे दिले नाही आम्ही तिथे ते कार्यक्रम चालू दिला नाही. कालची गोष्ट कुठे तिन्ही उमेदवार सगळे उमेदवाराला निवडून आणणार आहेत. आता पहिली गोष्ट माझा काम होता तिकीट आणून देणं. ज्या 50 वर्षापासून इथं राज करत होतं ना, देवेंद्र काय शेलेकर काय दलिंदर शेलेकर, ते 50 वर्षापासून इथे राज करत होता. हे 3 उमेदवार अगर त्यांनी माझे तिकीटवरती दिलेले, जसं की उमेश गुप्ता आणि संजय करवत आणि रिक्षावाला आपला आणि सुभाष राठोड, असे RPIचे 3, बाकी किती दिले असतील ते पडतील काढतील पाठी घेतील, त्याशी मला घेणं देणं नाही. रात्रीचे 1-1 वाजता जाऊन मी तिकीट आणलेत आणि वाटलेत. डापसे सरांना सुद्धा तिकीट आणलं होतं. या लोकांनी दबाव टाकून डापसे सरांचं तिकीट रिटर्न घ्यायला लावलं, त्याला माघार घ्यायला लावलं, तर मला रिक्षावाल्याला पुढे करायला लागलं. पण त्या रिक्षावाला उमेश गुप्ता ते माझा मित्र आहे, या रिक्षावाला आहे म्हणून तुम्ही करणार तर नाही चालणार. असं बाई आहे, ही आमची मुलगी आहे आणि हिला पुरा सपोर्ट आमचा राहणार. जय भीम, जय शहर.